समाधान। एक रात्र घराबाहेर राहिलीस तर आई बापांची अक्कल बरोबर ठिकाणावर येईल। आली ना अक्कल ठिकाणावर की नाही अजून? किटू तू खबरदार, खबरदार माझ्या पोरीला काही बोललाच। आई तसं नाहीये, तुम्ही बोलायचं नाही म्हणून सांगितलं ना मी। राजहंस घराण्याचा वारस कुठल्या तरी फालतू कारकुनाकडे जाऊन राहतो आणि त्याची तुम्हाला लाज वाटत नाही? अरे कोण कुठला कीर्तन आहे हा? मला भेटायचंय त्याला। एक 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 मिनिट आजी, असं काही नाहीये, तुला माहित नाही तो तू फोन करणार आहेस का की मी करू? फोन लाव म्हटलं ना। मला वाटतं ताई, किटूच्या डायरी प्रकरणाबद्दल ना तू तिच्या आई वडिलांना सांगायला हवंस। किटू स्वतःहून घर सोडून गेलीये हे समजल्यावर त्यांचं निम्म टेन्शन कमी होईल। आणि किटू स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करत नाहीये याचा अर्थ ती जिकडे कुठे असणार आहे तिकडे व्यवस्थितच असणार आहे। आणि हे सगळं जेव्हा तिच्या घरच्यांना कळेल ना तेव्हा ते जरा तरी रिलॅक्स होतील। काल रात्रभर त्यांची काय अवस्था झाली असेल ना हे मी इमॅजिनच करू शकत नाही। बरोबर आहे तुझं तेजस। आणि ताई, दुसरी गोष्ट, तिच्या घरच्यांनाही कळू देत की त्यांच्या मुलीचं डोकं कसं गुडघ्यात येते। आणि हा जो मूर्खपणा आहे ना तिचा, हा तिच्या आई वडिलांपासून लपवून ठेवून तुला काहीच मिळणार नाही। आणि ताई, तुला आधीच सांगतोय, तिच्या चुकांवर तू पांघरून घालायला जाऊ नकोस। तेजस, ऍक्च्युली मलाही आधी असंच वाटलं होतं, पण कार्तिक मला म्हणाला की हा कार्तिक बोल, काय झालं? किटूचं काही कळलं का? बर मला सांग, मोहिते काकांचा फोन आला होता का? कार्तिक, मला काय वाटतंय की 24 तास होऊन गेले, त्यामुळे आपण ऑफिशियल मिसिंग कंप्लेंट फाईल करू शकतो आता। हा गायत्री, गायत्री, हा काय झालं? किटू घरी आली हा, अँड शी इज परफेक्टली ऑल राईट। थँक गॉड। मला सांग, ती कधी आली आणि कुठे होती ती? पहिले मला सांग, काय झालं ते मी तुला सगळं नंतर सांगतो। ते एक जरा वेगळाच प्रॉब्लेम झालाय। प्रॉब्लेम काय? उमा, येतो। अहो थांबा, ही छत्री घेऊन जा। आणि ऑफिसचं काय कराल? म्हणजे फोन करून कळवलंय का? नाही, एक तासा दीड तासांनी कळवेन। आधी बघतो काय काय होते ते। काय गरजेच्या वेळेला उपयोगी पडलं पाहिजे माणसाला, नाही का? नाहीतर मग आपला काय उपयोग? खरंय तुमचं, अशा वेळेलाच मदत करायला हवी। पर मी जरा त्या मोहितेला भेटून येतो। मला वाटते बहुतेक तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायला सांगेल। बाबा, त्याची काही एक गरज नाहीये। का? किटू सापडली। काय? देवाचे शतशः आभार आहेत ना। मी देवापुढे साखर ठेवून आले। कुठे होती ती? कुठे सापडली? बाबा, ते कार्तिकची आजी आली। तिचं काय? अमेरिकेला होती, त्याच्या आत्याकडे। बाबा, तिला भेटायचंय तुम्हाला आत्ता। किट्टू पण फार फार डोक्यावर चढवून ठेवलंय तिला। अरे ही काय पद्धत झाली श्वेता? किती किती मनमानी करायची श्वेता? आणि आता कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची हे बरोबर कळलंय तिला। असं चिडून काही होणार आहे का अजय आता? अरे चिडू नको तर काय करू, चिडू नको तर काय करू? दिस इज अनएथिकल श्वेता, सिम्पली अनएथिकल। नो, तिला
त्याला बरोबर कळतंय की आपल्या समोर तिची काही डाळ शिजणार नाही, म्हणून आईच्या आडून वार केला तिने, आईच्या आडून. आणि एवढ्यावरच थांबली नाही ती, कीर्तनींबद्दलचं सपशेल खोटं आणि चुकीचं चित्र आई समोर रंगवलंय तिने. डाव साधणं म्हणतात त्याला, डाव साधणं. कारण तिला बरोबर माहिती होतं की तू आणि मी कीर्तनींबद्दल किंवा गायत्रीबद्दल आईला काही सांगण्याआधी, आईचं त्यांच्याबद्दल इम्प्रेशन चांगलं होण्याआधी आपण आईचं त्यांच्याबद्दल मन कलुषित करायला हवं. हा, आणि बरोबर तसंच केलं तिने. आपल्या आधी गाठलं आईला आणि स्वतःला पाहिजे तसं हवं तसं बरोबर रंगवून सांगितलं. बस. किती भयानक आहे हे श्वेता, किती भयानक आहे. लक्षात येत आहे तुझ्या? येते, सगळं लक्षात येते माझ्या. सेम तेम 20-22 वर्षाची पोरगी ही हे इतक्या खालच्या थराचं पॉलिटिक्स कुठून करायला शिकली, आणि ते स्वतःच्या सख्या आई बाबाशी. नाही, एकदा एकटी भेटू देत मला बघ. नाही सरळ केली ना तर बाप नाही मीचा. जरा शांत बसशील का तू? हा, शांत डोक्याने विचार कर. किटू काही एकटी बिकटी सापडत नाही आता आपल्याला. ती आईंचा पदर अजिबात सोडणार नाहीये, आणि आपल्याला आता कळलंय ना काय स्ट्रॅटेजी वापरते ती. आता तिला काही बोललो ना तर कदाचित प्रकरण आणखीन चिघळेल. ऑलरेडी तिने जाऊन आईंचे कान भरले. आपण तिच्यावर कसा अन्याय करतोय, तिचं कसं ऐकत नाहीये, हे सगळं जाऊन खोटं खोटं सांगून टाकलंय आईला, आणि आईने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवलाय. नाही, आता तिला काहीच बोलायचं नाही, नाहीतर ती कसं रिॲक्ट करेल ना आपल्याला खरंच ठाऊक नाहीये. आणि या सगळ्या प्रकाराला वेगळंच वळण मिळेल. खरं खरं तू म्हणतेस. शेवटी या सगळ्याचा परिणाम गायत्रीबद्दलचं आईचं मत आणखी खराब होण्यातच होणार. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. आता आपण काहीच करायचं नाही, की तुला काहीच बोलायचं नाही. मात्र आईंच्या मनातली कीर्तनेंची आणि गायत्रीची इमेज कशी बदलायची ते आपल्या बघणार. शिवाय कार्तिक गायत्रीच्या रिलेशनशिपवरती या सगळ्याचा कसा परिणाम होणार नाही ते सुद्धा आपल्यालाच बघायचं ना रे. तुला नंतर बघून घेऊ आपण. यू आर राईट, यू आर राईट. तिचं डोकं कसं ठिकाणावर आणायचं ना ते मी बघते. जरा सुद्धा लाज वाटली नसेल. आपला जीव टांगणीवर लावून हे असं काही वाटेल ते. विश्वास बसत नाहीये श्वेता, खरंच विश्वास बसत नाहीये माझा. किटू, आपली किटू हे असं काही करेल स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. आजच त्या पुरीची वागण्याची ही पद्धत, अरे उद्या स्वतःचं म्हणणं खरं करायला कुठल्या थराला जाईल ही पोरगी. कीर्तने आले वाटतं. अरे कीर्तने साहेब, जे काही झालंय ते. हे बघा, आता कसलाही विचार करू नका. सापडले ना आता ती, बस. पण मला सांगा, नेमकी कुठे होती, काय झालं? मी सांगते. मी कार्तिकची आजी, अजयची आई, मीनाक्षी राजहंस, या घरची मालकी. नमस्कार, मी सदाशिव कीर्तने. नमस्कार, बसा. त्याचं काय आहे, किटूला सध्या घरात जे काही घडत होतं ते पटत नव्हतं, आणि त्यावर मार्ग म्हणून तिने घर सोडणं पसंत केलं. म्हणजे हे सगळं तुम्हाला माहित होतं?
पण ते राहू दे. मला तुमच्याशी एका वेगळ्या आणि जास्त महत्वाच्या विषयावर बोलायचे. मला असं कळलं की आमच्या कार्तिकची परीक्षा घेताय तुम्ही सध्या. हो. ठीक आहे, हरकत काहीच नाही. प्रत्येक वधूपित्याला आपल्या मुलीसाठी चांगला वर निवडण्याचा हक्कच आहे. त्यासाठी प्रसंगी त्याला कठोर वर परीक्षण सुद्धा करावं लागतं. पूर्वीच्या काळी पद्धतच होती राजे राजवाड्यांमध्ये. इच्छुक वराला स्वयंवरातला पण पूर्ण करायला लागायचा. हो माहिती. आमच्या मुलाची परीक्षा झाल्यानंतर मला तुमच्या मुलीची परीक्षा घ्यायची. तिलाही सिद्ध करावं लागेल राजाओस घराण्याची सून व्हायच्या लायकीची ती आहे की नाही. नाही, तुम्ही घाबरू नका. मी तिला काही महिनाभर इथे राहायला सांगणार नाही. एखाद्या मुलीने परक्याच्या घरी जाऊन राहणं ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे. मी माझ्या परीने तिची परीक्षा घेईन. बोला, आहे मंजूर? पहिल्यांदा किटू परत घरात आली त्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद झाला. कारण काल रात्रभर मी बघितलंय तिच्या आई वडिलांना. बिचारे किती अस्वस्थ होते, उदास होते. तिची आई तर सारखे रडत होती. त्यामुळं आता ती सापडली. मलाही खूप बरं वाटलं, म्हणजे आनंद झालाय. आता दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची. किटू तुमच्याकडे आहे. ती कुठल्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे आले, इथं नेमकं काय घडलं हे सगळंच तुम्हाला माहित होतं. माहित असून सुद्धा तुम्ही इथे कोणाला काही कल्पना दिली नाहीत. म्हणजे मला वाटतं खरं तर तिच्या या थिल्लरपणाला तुम्ही पाठीशी घालायला नको होतं. तिला ताबडतोब घरी पाठवून द्यायला हवं होतं. म्हणजे एक घरातली मोठी व्यक्ती म्हणून ती तुमची जबाबदारी होती. मला आणि एक मिनिट, आता माझ्या मुलीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये अवश्य तुम्ही परीक्षा घेऊ शकता तिची. माझी काही हरकत नाहीये. कारण मला खात्री आहे 100% तुमच्या कसोटीला ती उतरेल. हा, पण एक गोष्ट आवर्जून सांगतो तुम्हाला मी. म्हणजे माझ्या मुलीची परीक्षा घेण्याचा प्रसंग तेव्हा येईल जेव्हा तुमचा नातू माझ्या परीक्षेत पास होईल. म्हणजे माझ्या मुलीची परीक्षा घेण्याचा प्रसंग तेव्हा येईल जेव्हा तुमचा नातू माझ्या परीक्षेत पास होईल. तो जर पास झालाच नाही तर हा प्रश्नच उद्भवत नाही का? येतो. काळजी घ्या. मला खूप टेन्शन आलंय यार.
ऑब्विसली टेन्शन देणारी परत आल्यावर अजून काय होणार? जस्ट मी खूप सिरियसली बोलतेय. बाबा तिकडे जाऊन किटूला काही बोलले नाहीत ना म्हणजे मिळवलं. मला वाटतंय की हे सगळं मी बाबांना सांगायला हवं होतं. चुकलंच मला. हे सगळं म्हणजे? अरे म्हणजे की किटू माझ्यामुळे घर सोडून गेली. ह्या सगळ्याला मी कारणीभूत आहे आणि नेमके बाबा तिला आज काहीतरी बोलून बसाय. उगाच. तू हसतोस कशाला? मी काय जोक सांगितला? अगं जोक नाही तर काय, तुमच्या एवढी कॉम्प्लिकेटेड आणि गमतीशीर लव्ह स्टोरी कोणाचीच नसेल. व्हॉट यू मीन तेजस? मग काय, आधी तर तो तुला आवडायचा नाही, नंतर डायरेक्ट बाबांनाच नडला. मग हळूहळू तू त्याला आवडायला लागलीस, तो तुझ्या मागे लागला आणि त्यात प्रेमाभिमाच्या बाबतीत तुझ्या घरातनं एवढी बंधनं. गप्प बस. आणि मग काय, आधी तो त्याच्या आई बाबांना भेटायला घेऊन आला, त्यात आपल्या बाबांनी भयंकर अट घातली आणि तो तुझ्या प्रेमात इतका अंदाज झाला होता की त्यांनी ती अट मान्य देखील केली आणि डायरेक्ट आपल्याकडे राहायला आला. पास ना तेजस. अरे अरे अरे, आता हे सगळं कमी होतं तर त्यात किटूची नाटकं. आणि सॉल्व्ह करायला गेलाय कोण? साक्षात सदाशिव कीर्तने. तेजस वाटेल ते बोलू नकोस. करेक्ट बोलतोय हा मी. काय correct बोलतोस? अरे खरं मी अगं विद्या आहे ती. विद्या आहे का ती? मम्मी अगं दीड दमडीचा माणूस आपल्याच घरात येतो आणि मला सुनावून जातो. याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? हा? तुम्ही ऐकून घेता त्याचं? तुमच्या आईला तो बोलतोय पण तुम्हाला त्याचं काही वाटत नाही? हा, काही तसं काही नाहीये, खरंच काही नाही. मुळात पहिली चूक आपली आहे आणि सगळ्यात मोठी चूक किटूची आहे. तिनं अतिशय चुकीचं चित्र रंगवलंय तुझ्या समोर. ते जे काही असेल ते आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तो माणूस येऊन मला आदवा तदवा बोलून जातो आणि तुम्ही गप्प राहता. कोणत्या घरात घडतं रे असं? सांगा तरी मला. बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय आई. हे जे काही घडलंय ना, त्याला ना सदाशिव कीर्तने कारणीभूत आहेत ना त्यांचं घरचं कुणीही. अतिशय चांगली माणसं आहेत ग ती सगळी. मी तुला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू. मला काही सांगायचा आणि समजवायचा प्रयत्न करू नकोस. मला जे काही समजायचंय ते समजून चुकलंय. तसं काही नाही आई. तुला जे वाटतंय ना तसं काही नाहीये. आपल्या कार्तिकवरती कुणी काही जुलूम जबरदस्ती केलेलं नाहीये. त्याचं त्या मुलीवरती अतिशय प्रेम आहे म्हणून स्वखुशीने गेलाय तो त्यांच्या घरी. आणि ती मंडळी सुद्धा अगदी प्रेमाने सगळं करतायत त्याचं. त्या उमा वहिनी तर अगदी पोटच्या पोरासारखं जपतायत त्याला. त्यांच्या घरात सुद्धा आई वडिलांचं प्रेम मिळतंय त्याला. त्याचे सख्खे आई वडील जिवंत असताना असं हे भाडोत्री प्रेम हवंच कशाला? आई आणि तुम्हाला जमत नसेल ना तुमच्या पोरांना आई वडिलांचं प्रेम देणं, तर तसं मला सांगा. मी समर्थ आहे. दुसऱ्या कोणी गिऱ्हाईकानं माझ्या पोरांना आई वडिलांचं प्रेम देणं मला खपायचं नाही. मी पहिलं आणि शेवटचं सांगते, कार्तिक त्यांच्या घरी जाणार नाही. आई, एकदा तुम्ही गायत्रीला भेटून घ्या ना प्लीज. गरज नाहीये त्याची. खाण तशी माती. तिच्या वडिलांना भेटून काय कळायचं ते कळलंय मला. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला वाटलं होतं तुला एकदा सांगून कळेल श्वेता, पण तुलाही आता कळेनाच झालंय का? तसं नाहीये आई. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना? मग एकदा प्लीज माझ्यासाठी गायत्रीला भेटून घ्या ना. मी प्रॉमिस करते तुमची निराशा नाही होणार. सोयरीक जुळवताना फक्त मुलगी बघून जुळवायची नसते श्वेता. आणि मला वाटतं हे मी तुला सांगायची काही गरज नाहीये, नाही का? त्या मुलीचं घरदार, आई वडील, नातेवाईक या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच पुढे जायचं असतं. ती मुलगी कितीही चांगली असली ना तरी बाकीच्या गोष्टी लक्षात घेता ती मुलगी या घरची सून व्हायच्या लायकीची नाहीये.
आई प्लीज. आता या विषयावर चर्चा बंद. यानंतर या विषयावर मला चर्चा नकोय. आजी मॉम डॅड हे तुम्ही. तू कुठे निघाला? मी जरा ऐकलं नसशील तर पुन्हा सांगते. नाही ऐकलं आजी, पण ते डोक्यापर्यंत पोचत नाही. जसं मॉम अँड डॅड तुला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतायत, ते तुझ्या डोक्यापर्यंत पोचत नाही तसं. मॉम आय एम सॉरी. आय लव्ह गॅड. Yes.